दोंडाईचा ते मालपूरपर्यंत साईट पट्ट्यावर काटेरी बाबुळांची प्रचंड वाढ. पीडब्ल्यूडी विभाग लक्ष घालतील का? धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे. दोंडाईचा येथील बांधकाम विभाग अर्थात पीडब्ल्यूडीचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे वाहन चालकांना मोठा धोका पत्करून वाहन चालवावं लागतंय. काही ठिकाणी रस्त्यावर खड्डा पडलेला आहे, त्याची डागडुजी करून देण्याची मागणी रिक्षा चालक व युनियन संघटनेची आहे. आता पावसाळा संपला, हिवाळा सुरू झालाय, तरी काटेरी बाबूळ काढून टाकण्यात यावे अशी मालपूरकर जनतेची मागणी आहे. ज्या ठिकाणी काटेरी बाबूळ बोरी मोठमोठी झाली आहे ती काढण्यात यावी. पीडब्ल्यूडी अधिकारी यांनी एक वेळेस पाहून घ्या. ज्या ठिकाणी काटेरी झाडे काढून टाकलेली आहे तिथं रस्ता मोकळा श्वास घेऊ शकतो याची कल्पना करा. याचं दृश्य कॅमेरा टिपलंय आमचे प्रतिनिधी यांनी. सदर बातमीची दखल न घेतल्यास दोंडाईचा पीडब्ल्यूडी ऑफिसवर मोर्चा नेण्यात येईल अशी मागणी रिक्षा युनियनचे अध्यक्ष अर्जुन कोळी व ग्रामस्थांची आहे. रस्त्यासाठी माहिती द्यायची. तो रस्ता जास्त जवळजवळ 2-3 ठिकाणी खराब झालेला आहे. त्याला दुरुस्त करावं असं आमचं म्हणणं आहे. कारण गाडी चालवताना प्रॉब्लेम होते. गाडी कारण ॲक्सिडेंट होण्याचा संभव आहे तिथं. कारण गाडी काढता येत नाही तिथं. जास्त खड्डे झाले, पुढे खड्डे, रस्त्यात दुरुस्ती करावा तेवढं सांगायचं. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. अर्जुन बुधाकोळी. तुम्ही रिक्षा युनियनचे अध्यक्ष आहात का? हो. बरं, आपल्या मालपूर तर दोंडाईच्या या रस्त्यावरती काटेरी बाबूळ भरपूर झालेले आहेत. खूप झालेलं आहे सर. तर त्या संदर्भामध्ये आपण एक बातमी लावत आहोत. तरी त्या रस्त्याची काय दुरवस्था आहे, तुमचं मत काय आहे सांगा बरं. लवकरात लवकर दुरुस्ती व्हायला पाहिजे. कारण आम्हाला ड्रायव्हिंग करायला खूप प्रॉब्लेम येतो आणि त्या टर्नवरती गाड्या दिसत नाही आम्हाला. कारण की आम्ही पॅसेंजर गाड्या चालवतो ना. आजूबाजूला खूप गाणे आजूबाजूला आणि बाबूळ खूप झालेले आहेत. टर्नवरती काही दिसत नाही, नाईटला तर काही दिसत नाही. रात्री खड्डे खूप बनलेले आहेत. लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी ही आमची नम्र विनंती आहे. बरं, पीडब्ल्यूडी वाले लक्ष देत नाहीत ना? हां, ते लक्ष देत नाही. मग त्यांना आपण सावध करतोय. त्यासाठी बातमी आहे.